श्री स्वामी समर्थ अनारसे करण्यासाठी कोणतेही तांदूळ 3 दिवस भिजत ठेवायचे व रोज ते स्वच्छ धुवायचे। 3 दिवसानंतर तांदूळ स्वच्छ धुवून एका कपड्यावरती फॅनच्या हवेखाली किंवा असेच सुकत ठेवायचे। सुकल्यानंतर थोडे ओलसर असतानाच ते मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे व चाळणीने चाळून त्यामध्ये लाल रंगाचा आपला जो गूळ असतो तो कापून मिक्स करून घ्यायचा। जर तुमचे अर्धा किलो तांदूळ असतील तर त्यामध्ये तुम्ही अर्धा किलो गूळ घालून मिक्स करा आणि हे मिश्रण 3 दिवसासाठी मुरवायला ठेवा। असे गोळे करून ठेवले होते। 3 दिवसानंतर पीठ तयार झाले होते। पीठ असे जरासे सुके असेल तर आपण ज्यावेळेस आपल्याला अनारसे करायचे त्यावेळेस केळ्याचा अगदी 1 किंवा 2 छोटासा तुकडा घालून तो मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा। जर तुमचं पीठ कमी असेल आणि केळ जर तुम्ही जास्त घातलं तर तुमचं पीठ लूज पडेल, त्यामुळे केळ घालताना काळजी घ्या। आता पेढ्यासारखा गोल आकार करून घ्या आणि अनारसा थापून त्यावर भरपूर खसखस लावून तो खसखसचा भाग वरच्या साईडने ठेवून तेलावर किंवा तुपावर अनारसा सोडून घ्या व झाऱ्याने त्याच्यावरती तेल टाकून अनारसा फ्राय करा। एका वेळेस 1 किंवा 2 असे अनारसे तळून घ्या, म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाही आणि असे छान लाल रंगावरती ते तळून घ्या। मस्त जाळीदार असे अनारसे तयार होतात आणि अनारसे फसतही नाही। खायला खूपच टेस्टी आणि आपला सगळ्या भारतीयांचा आवडता पदार्थ। तर माझे अशा प्रकारे सर्व अनारसे मी थोडे थोडे करून तळून घेतले आणि खरंच ते खूपच अप्रतिम झाले। तर या पद्धतीने मी जसं दाखवले तसाच तो थापून आणि याच पद्धतीने तो तळून घ्या, म्हणजे तुमचा अनारसा फसणार नाही आणि छान लालसर असा तो तळून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने मी पूर्ण माझे अनारसे तळून घेतलेत। तळताना आपल्याला वरच्या साईडनी झाऱ्यानी तेल उडून तो तळून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, माझे तर अनारसे झालेत आणि तुम्हाला ते कसे वाटलेत ते मला नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।